आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। अकोला येथे झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार व मंत्र्यांनी समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका न घेतल्यास राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली। मग त्या मुद्द्यावर त्याला तिकीट दिलं जात नाही, म्हणून त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही। हे प्रतिनिधित्व मिळावं म्हणून मी लढाई उभी करतोय आणि मी अण्णासोबत तिला 7 वर्षापासून लढाई करतो। धोबी समाजाच्या आरक्षणासाठी बसवलेली भांडे समितीसाठी 15 वर्षापासून लढाई करतो। आजच्या 7 वर्ष पहिले मी जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे आणि दुर्दैव हे आहे की आम्ही या हॉलमध्ये आलो की आम्ही सगळे ओबीसी होतो, परंतु हॉलच्या बाहेर गेलो की मी धोबी होऊन जातो, ना घरगड होऊन जातात, तुला सगळे तेली होऊन जातात। ही भांडवल जोपर्यंत संपत नाही, जोपर्यंत तुम्ही ओबीसीच्या जातीचे होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही। हो, आम्ही या देशात 60% आहोत आणि 7% असणाऱ्यांचे हात 15% इतके भरे करून टाकले की तुम्हाला कोणी विचारायला तयार नाही। या राज्यातल्या 60% ओबीसीचा प्रश्न त्याला माती घालण्याची वेळ आली तरी त्या प्रश्नावर इथला मुख्यमंत्री बोलत नाही, इथला मंत्री बोलत नाही। याच्यापेक्षा वाईट दुर्दशा तुमची काय व्हायला पाहिजे? ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत ग्रामपंचायतींनी समर्थनार्थ ठराव मंजूर करावेत, असे आवाहन करण्यात आले। शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ओबीसी जनमोर्चाने दिला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे।